नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. खास मुलांकरिता मातृगंध घेऊन येत आहे. ज्योत्स्ना प्रकाशन प्रकाशित, पद्मिनी बिनीवाले अनुवादित, सुप्रसिद्ध पुस्तक टागोरांच्या गोष्टी. ऐकूया मास्तर महाशय. अधर मुजुमदार यांचे वडील एका कंपनीत कारकुनाच्या जागी काम करता करता मोठ्या हुद्द्यावर चढले होते. त्यांनी बराच पैसा कमावून ठेवला होता. त्यांच्या पश्चात त्यांनी कमावलेला पैसा व्याजी लावून अधरबाबू जगत होते. अधरबाबूंचे वडील खूप दानधर्म करीत. संकटाच्या वेळी लोक त्यांच्याकडे मदतीसाठी धाव घेत, याचा त्यांना मोठा अभिमान वाटे. अधरबाबू मात्र लोकांशी फारसा संबंध ठेवत नसत. आपल्या संपत्तीची ते फार काळजी घेत. त्यांनी टोलेजंग इमारत बांधली होती, घोडागाडी ठेवली होती, पण कर्जाऊ पैसे घ्यायला येणाऱ्यांखेरीज त्यांच्या घराला कोणाचे पाय लागत नसत. त्यांच्या संसारात एकंदरीतच काटकसर असे. गावातल्या फुटबॉल क्लबच्या मुलांना कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्याकडून वर्गणी म्हणून एक छदामही मिळवता येत नसे. अचानक अधरबाबूंच्या संसारात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. अधरबाबूंच्या पत्नीनं एका मुलाला जन्म दिला. मुलगा अगदी आईच्या वळणावर गेला होता. मोठे डोळे, तरतरीत नाक, गौरवर्ण. जो तो म्हणे, मुलगा नव्हे हा, साक्षात कार्तिकेय. अधरबाबूंचा जिवलग स्नेही रतिकांत म्हणे, बड्या घराण्यातला मुलगा जसा असायला हवा तसाच आहे हा. मुलाचं नाव वेणुगोपाल ठेवलं. इतके दिवस अधरबाबूंची बायको ननीबालाला घर खर्चाच्या बाबतीत नवऱ्याच्या विरुद्ध दोन शब्द बोलणं शक्य नसे. कधी काळी एखादी आवडती गोष्ट घेण्याबाबत किंवा काही देण्या घेण्याबाबत त्या पती पत्नीत बोलाचाली होत असे, पण शेवटी नवऱ्याचा कंजूषपणा पाहून ती माघार घेई. आता मात्र अधरबाबूंना ननीबालाला गप्प करणं शक्य नव्हतं. वेणुगोपालसाठी एक एक खर्च वाढतच होता. त्याच्यासाठी पायातले पैंजण, हातातली कडी, गळ्यातला हार, टोपी, देशी विलायती नाना रंगाचे कपडे, या साऱ्या मागण्या कधी गप्प राहून, कधी रडून कडून, तर कधी वादावादी करून ननीबाला पूर्ण करून घेई. वेणुगोपालसाठी एखादी वस्तू तिची गरज असू दे नसू दे, ननीबालाला हवी म्हणजे हवीच असे. ती न देऊन किंवा पुढे केव्हा तरी देण्याचे आश्वासन देऊन आता चालत नसे. वेणुगोपाल हळूहळू मोठा होत होता. वेणूसाठी खर्च करण्याची अधरबाबूंनाही आता सवय झाली होती. त्याच्यासाठी त्यांनी लठ्ठ पगार देऊन बऱ्याच परीक्षा दिलेले एक वृद्ध मास्तर ठेवले. त्या मास्तरांनी गोड बोलून आपल्या शिस्तशीर वागण्यानं वेणूला वश करण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेणू त्याला भुलला नाही. ननीबाला अधरबाबूंना म्हणाली, असला कसला तुमचा मास्तर? त्याला बघितल्या बघितल्या पोर अस्वस्थ होतं. द्या घालवून त्या मास्तरला. अर्थातच म्हाताऱ्या मास्तरांना निरोप दिला गेला. आता वेणुगोपाल स्वतःच मास्तरांची परीक्षा घेऊ लागला. जे मास्तर त्याला पसंत नसत त्यांचा सारा अभ्यास आणि पदव्या फुकट जात. एके दिवशी अंगावर एक मळकं उपरणं पांघरलेला आणि पायात फाटका जोडा घातलेला हरलाल उमेदवार म्हणून उपस्थित झाला. हरलालच्या विधवा आईनं लोकांकडे स्वयंपाक पाणी आणि दळण कांडण करून हरलालला कसं बसं मॅट्रिक पर्यंत शिकवलं होतं. त्यानंतर कलकत्त्यातील कॉलेजात पुढलं शिक्षण घेण्याची प्रतिज्ञा करूनच हरलालनं घर सोडलं होतं. तेव्हापासून वेळच्या वेळी खाणं पिणं न मिळाल्यानं त्याचा चेहरा शुष्क झाला होता. मात्र त्याचं विशाल कपाळ बघणाऱ्याच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नसे. दारावरच्या रखवालदारानं हरलालला विचारलं, काय हवंय? हरलाल भीत भीत म्हणाला, मालकांना भेटायचंय. रखवालदार म्हणाला, तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही. यावर काय उत्तर द्यावं हे न सुचल्यानं हरलाल तिथेच घोटाळत राहिला. त्याच वेळेस 7 वर्षांचा वेणुगोपाल बागेतला खेळ संपवून देवडीवर आला. घोटाळणाऱ्या हरलालला पाहून रखवालदार परत एकदा म्हणाला, बाबू तुम्ही जा इथून. रखवालदाराचं बोलणं ऐकून वेणूला चीड आली. तो म्हणाला, मुळीच जाणार नाहीत ते. वेणुगोपाल हरलालचा हात धरून त्याला माडीवर बसलेल्या वडिलांकडे घेऊन गेला. अधरबाबू वामकुक्षी करून गच्चीतल्या वेताच्या खुर्चीत पाय हलवत बसले होते. म्हातारा रतिकांत जवळच एका लाकडी स्टूलावर बसून हळूहळू गुडगुडी ओढत होता.
रतिकांतनं विचारलं, तुमचं शिक्षण किती झालंय? मान खाली घालून हरलाल म्हणाला, मॅट्रिक झालोय. भुवई चढवत रतिकांत म्हणाला, फक्त मॅट्रिक पास? मला वाटलं कॉलेजात शिकतोयस, वयानं काही तू लहान दिसत नाहीस. आश्रितांना आणि आश्रयासाठी येणाऱ्यांना छळण्यात रतिकांतला मोठा आनंद वाटत असे. हरलाल काहीच बोलला नाही. रतिकांत वेणूला लाडानं जवळ ओढून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला, किती MA BA आले आणि गेले, कोणीही पसंत पडला नाही. आता काय शेवटी सोनाबाबू मॅट्रिक झालेल्या मास्तराजवळ शिकणार? हरलालला वाटलं आपली उमेदवारी असफल होणार. तो काही करून बाहेर सटकू पाहत होता. इतक्यात अधरबाबूंच्याच मनात आलं की या मुलाला अगदी थोड्या पगारावर नोकरीला ठेवता येईल. शेवटी हरलालची नोकरी पक्की झाली. हरलालनं अधरबाबूंच्या घरी राहायचं, जेवायचं आणि वेणूला शिकवायचं ठरलं. पगार म्हणून हरलालला 5 रुपये दरमहा मिळणार होते. घरी ठेवून घेण्यात अधरबाबूंनी जे औदार्य दाखवलं होतं त्या बदल्यात हरलालकडून आणखी काही बारीक सारीक कामं करून घेण्याचा त्यांचा इरादा होता. यावेळेस मात्र मास्तर टिकून राहिला. पहिल्यापासूनच वेणूचं आणि हरलालचं असं काही मेतकूट जमलं की जसे काही दोघं भाऊ भाऊच. कलकत्त्यात हरलालचे कोणीच नातेवाईक नव्हते. त्यामुळे वेणूसारख्या सुंदर मुलानं जणू हरलालच्या हृदयाचा ताबाच घेतला होता. दुर्दैवी हरलालचं यापूर्वी असं कुणाशीही नातं जुळलं नव्हतं. काहीतरी करून आपली परिस्थिती सुधारावी म्हणून त्यानं प्रयत्नपूर्वक पुस्तकं जमवून अभ्यासाला सुरुवात केली होती. गरिबीमुळे आईला कष्ट करावे लागतात या विचारानं त्याचं सार बालपण कुचंबणीत गेलं होतं. आज्ञा मोडून, दांडगाई करून एखादी गोष्ट जिंकण्याचं सुख बाळपणी त्याला कधीच मिळालं नव्हतं. त्यावेळीही तो कोणात मिसळत नसे. आपली फाटकी पाटी पुस्तकं घेऊन अभ्यास करत राही. सारे बालसुलभ भाव दडपून मोठा होणारा हा मुलगा साहजिकच केविलवाणा होता. वेणूमुळे मात्र हरलालच्या वृत्तीत खूप फरक पडला. वेणू बरोबर खेळताना, त्याला शिकवताना, तो आजारी पडला असता त्याची शुश्रूषा करताना त्याला वेगळंच समाधान मिळू लागलं. स्वतःच्या उन्नतीसाठी झटण्यापेक्षा दुसऱ्यासाठी काही करण्यातही आनंद असतो, असा आनंद मिळाला की माणसाला त्यावेळी दुसऱ्या कशाचीही गरज वाटत नाही, हेही त्याला कळून चुकलं. हरलालच्या सहवासात वेणूही आनंदी झाला. घरात तसा तो एकटाच पडत होता. एक 3 वर्षांची आणि एक अगदी लहान अशा 2 बहिणी होत्या. पण त्या त्याच्या खेळातल्या जोडीदारणी म्हणून त्याला मान्य नव्हत्या. गावात त्याच्या वयाची मुलं नव्हती असं नाही, पण अधरबाबू स्वतःला गावातली बडी असा मी समजत असत. गावातल्या इतर मुलांबरोबर वेणूला खेळू देणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे हरलाल हा वेणूचा एकमेव मित्र झाला. हरलालला एकट्यालाच वेणूची सारी दांडगाई सहन करावी लागे. ती सहन करता करता हरलालचा आणि वेणूचा स्नेह दिवसेंदिवस वाढतच गेला. रतिकांत म्हणे, आमच्या सोनाबाबूला हरलाल मास्तरनं पार बिघडवून टाकले. अधरबाबूंना अधूनमधून हे गुरु शिष्याचे संबंध फार ठीक नाहीत असं वाटे, परंतु वेणूपासून हरलालला वेगळं करणं आता कुणालाच जमणार नव्हतं. वेणू आता 11 वर्षांचा झाला. हरलाल कॉलेजची शिष्यवृत्ती मिळवून कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात गेला होता. त्याला कॉलेजमध्ये 1-2 मित्र मिळाले होते, पण वेणू त्याला इतर मित्रांपेक्षा जास्त प्रिय वाटत होता. कॉलेजमधून आल्यावर तो वेणूला घेऊन कधी गोल दिघी तळ्यावर तर कधी ईडन गार्डन मध्ये फिरायला जाई. त्यावेळी तो त्याला इतिहासातील वीर पुरुषांच्या कथा सांगे, कधी स्कॉटच्या कादंबरीतील प्रसंग सांगत असे. तो त्याच्या पुढ्यात खड्या सुरात इंग्रजी कविता म्हणून त्याचा अर्थ त्याला समजावून सांगे, तर कधी शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर या नाटकातील अँटनीचं भाषण त्याच्याकडून पाठ करून घेई. स्वतःला जे आवडत असे ते वेणूला समजावून दिल्याशिवाय हरलालला राहवत नसे. वेणू शाळेतून आल्यावर पटकन खाणं पिणं उरकून हरलालकडे धाव घेई. त्याची आई ननीबाला कोणत्याही उपायांनी त्याला थांबवू शकत नसे. त्यामुळे ती हरलालवर नाराज झाली होती. आपली नोकरी टिकविण्यासाठी हरलाल वेणूला वश करण्याचा प्रयत्न करतो आहे असं तिला वाटू लागलं. एके दिवशी तिनं हरलालला बजावलं, तुम्ही वेणूचे मास्तर आहात, त्याला फक्त सकाळ संध्याकाळ 1-2 तास शिकवायचं एवढंच तुमचं काम. मग सारा वेळ तुम्ही त्याच्याबरोबर कशाला राहता? आजकाल तो आपल्या आई वडिलांना पार विसरून गेलाय. हे कसलं शिक्षण?
आमचा वेणू बड्या घरचा मुलगा आहे, त्याच्याशी तुमच्यासारख्या मास्तरची एवढी सलगी बरी नव्हे. ननीबालाचं बोलणं ऐकून हरलालला धक्का बसला. गहिवरलेल्या स्वरात तो म्हणाला, माताजी, यापुढे मी वेणूला फक्त शिकवेन, त्या व्यतिरिक्त त्याच्या सहवासात राहणार नाही. त्या दिवशी कॉलेज सुटल्याबरोबर वेणूशी खेळायला न जाता हरलाल कुठे कुठे भटकत राहिला, त्याचं त्यालाच समजलं नाही. संध्याकाळी तो जेव्हा शिकवण्यासाठी घरी आला, तेव्हा वेणू गाल फुगवून बसला होता. उशिराचं कारणही न सांगता हरलालनं वेणूला शिकवायला सुरुवात केली. अर्थातच त्या दिवशीची शिकवणी ही नेहमीसारखी खेळीमेळीची झाली नाही. हरलाल रोज पहाटे उठून आपला अभ्यास करत असे. वेणू उठून तोंड धुवून धावत हरलालकडे येई. बागेमधील हौदातील माशांना चुरमुरे खाऊ घालणं हे त्यांचं रोजचं काम होतं. बागेच्या कोपऱ्यात दगड रचून छोटंसं घर बांधण्यातही वेणू रमवून जात असे. उन्हं आली की हरलाल आणि वेणू घरात जात आणि वेणू हरलाल जवळ शिकायला बसे. त्या दिवशी वेणू नेहमीपेक्षा लवकर उठला. आदल्या दिवशी हरलालनं सुरू केलेल्या गोष्टीचा शेवट ऐकण्यासाठी तो अधीर झाला होता. पण शिकवणीच्या खोलीत येऊन पाहतो तो तिथे हरलाल नव्हता. वेणूनं नोकराला विचारलं तर त्यानं मास्तर बाहेर निघून गेल्याचं सांगितलं. शिकवणीच्या वेळी वेणू कधी नव्हे इतका गप्प होता. हरलाल कुठं गेला हेही त्यानं विचारलं नाही आणि हरलालही वेणूची नजर टाळत होता. पुस्तकात बघत तो वेणूला यांत्रिकपणे शिकवत राहिला. वेणू घरात जाऊन आईजवळ जेवायला बसला तेव्हा आईनं विचारलं, अरे वेणू, तुला काल संध्याकाळपासून झालंय तरी काय? तोंड वाकडं करून बसलायस, धड जेवतही नाहीस, झालंय काय? वेणूनं काहीच उत्तर दिलं नाही. जेवण झाल्यावर जेव्हा आईनं त्याला जवळ घेऊन अंगावरून मायेनं हात फिरवला, तेव्हा मात्र त्याला रडू अनावर झालं. तो हुंदके देत म्हणाला, मास्तर महाशय. मास्तर महाशय काय? आईनं विचारलं. मास्तर महाशयांनी काय केलं हे वेणूला काहीच सांगता येत नव्हतं. ते पाहून ननीबाला म्हणाली, वेणू, मास्तर महाशयांनी माझ्या विरुद्ध तुला काही सांगितलं का? वेणू काहीच बोलू शकला नाही. मध्यंतरी घरातून अधर बाबूंचे काही कपडे लत्ते चोरीला गेले होते. पोलिसात वर्दी दिली होती. पोलिसांनी झडती घेता घेता हरलालची पेटी तपासली. ते पाहून रतिकांत म्हणाला, चोरीचा माल कुणी पेटीत ठेवेल का? अधर बाबूंनी हरलाल मास्तरांना बोलावून सांगितलं, हरलाल, यापुढे तुला या घरात ठेवून घेणं मला सोयीचं वाटत नाही. तू दुसरीकडे जाऊन राहा आणि फक्त ठरल्या वेळी मुलाला शिकवायला येत जा. फार तर तुझा पगार 2 रुपयांनी वाढवून देईन. रतिकांत गुडगुडीचे झुरके घेत म्हणाला, हे तर फारच छान, दोघांच्याही दृष्टीनं. हरलालनं मान खाली घालून सारं ऐकून घेतलं. त्यावेळी तो काहीच बोलला नाही. पण खोलीत येऊन त्यानं अधर बाबूंना चिठ्ठी लिहून कळवलं की वेणूला शिकवायला येणं यापुढे आपल्याला जमणार नाही. वेणू शाळेतून आला तेव्हा त्याला मास्तर महाशयांची खोली रिकामी दिसली. हरलालची जुनी पानी पेटीही तिथे दिसली नाही. कोपऱ्यात दोरी बांधलेली होती, पण तिच्यावर मास्तर महाशयांचे कपडे किंवा पंचा नव्हता. टेबलावर कागद, पुस्तकं पसरलेली असत. तिथं आज फक्त काचेच्या बाटलीत एक सोनेरी मासा तरंगत होता. बाटलीवर वेणूच्या नावाची एक चिठ्ठी चिकटवलेली होती. जवळच एक सुंदर बांधणीचं चित्रांचं इंग्रजी पुस्तक होतं, ज्याच्या आतल्या पानावर वेणूचं नाव आणि खाली त्या दिवशीची तारीख टाकली होती. वेणू धावत धावत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मास्तर महाशय कुठे गेले? वेणूला जवळ ओढत अधरबाबू म्हणाले, ते काम सोडून निघून गेले. वडिलांच्या हातून स्वतःला सोडवून घेत बिछाण्यावर अंग टाकून वेणू हमसाहमशी रडू लागला. काय करावं ते अधरबाबूंना सुचेना. दुसऱ्या दिवशी 10:30च्या सुमारास कॉलेजला जावं की न जावं असा विचार करत हरलाल आपल्या खोलीत बसला होता. इतक्यात अधरबाबूंचा नोकर आणि त्याच्या मागोमाग वेणू आत आले. हरलालला पाहताच वेणू धावतच त्याच्याकडे गेला आणि त्याच्या गळ्यात हात टाकून रडू लागला. हरलालचा गळा दाटून आला, डोळ्यात अश्रू जमा झाले. बोलायला लागलो तर डोळ्यातून अश्रू ओघळतील या भीतीनं तो काही बोलला नाही. वेणू म्हणाला, आमच्या घरी चला मास्तर महाशय. वेणूच्या घरी जाणं हरलालला आता अशक्य होतं, पण वेणूचा स्पर्श आणि त्याचे शब्द याची मात्र त्याला बरेच दिवस आठवण येत राहिली. अनेक प्रकारे प्रयत्न करूनही हरलालचं अभ्यासात म्हणावं तसं लक्ष लागत नव्हतं. कशी तरी परीक्षा पास होता आली तरी त्याला शिष्यवृत्ती मिळण्याची आशा नव्हती. शिष्यवृत्ती मिळाली नाही तर त्याला शिक्षण चालू ठेवणं अशक्य होतं. शिवाय आईलाही थोडे पैसे पाठवावे लागणार होते. त्यामुळे तो नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडला. सुदैवानं एका इंग्रज व्यापाऱ्याला पहिल्या भेटीतच हरलाल पसंत पडला.
त्यांनी हरलालला विचारलं, तुला कामाचा अनुभव आहे का? तुझ्याजवळ काही सर्टिफिकेट्स आहेत का? हरलाल म्हणाला, नाही. साहेब म्हणाले, ठीक आहे, तुला 25 रुपये पगार मिळेल. काम शिकलास की पगार वाढवीन. हरलालच्या कपड्यांकडे बघत साहेब म्हणाले, तुला 15 रुपये आगाऊ देतो. ऑफिसला येण्यासाठी चांगले कपडे शिवून घे. साहेब हरलालला खूप राबवून घेत असे. बाकीचे लोक घरी गेले तरी हरलालची कामातून सुटका नसे. काही वेळा तर त्याला मालकाच्या घरी जाऊन काम करावं लागे. परंतु या साऱ्यामुळे हरलाल थोडक्या वेळात काम शिकला. इतर कारकुनांना हळूहळू त्याच्याविषयी असूया वाटू लागली. त्यांनी त्याच्याबद्दल उगीचच तक्रारी करण्यास सुरुवात केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हरलालला जेव्हा 40 रुपये पगार मिळायला लागला, तेव्हा त्यानं आपल्या आईला मुलखातून बोलावून घेतलं आणि एका छोट्या गल्लीत एक छोटस घर भाड्यानं घेतलं. आता त्याच्या आईचे कष्टही संपले. ती म्हणू लागली, हरलाल, आता मला लवकर सूनबाई आण बाबा. हरलाल आपल्या आईला वेणुगोपाल बद्दल नेहमी सांगत असे. एक दिवस हरलालची आई म्हणाली, हरलाल, ज्या वेणुगोपाल बद्दल तू रात्रंदिवस सांगत असतोस त्याला एकदा घरी तरी आण बाबा. मला त्याला बघायची खूप इच्छा आहे. हरलाल म्हणाला, या छोट्याशा घरात त्याला कुठे बसवायचं आई? जरा मोठं घर घेतलं म्हणजे आणीन त्याला. हरलालच्या पगारात वाढ झाली. तो छोट्या गल्लीतल्या छोट्या घरातून एका मोठ्या घरात राहायला गेला. पण अजूनही त्यानं अधर बाबूंच्या घरी जाऊन वेणूला आपल्या घरी बोलावलं नव्हतं. एक दिवस अचानक वेणूच्या आईच्या मृत्यूची बातमी त्याच्या कानावर आली. मग मात्र हरलालला राहावलं नाही. क्षणाचाही विलंब न करता तो वेणूच्या घरी गेला. ते भिन्न वयाचे मित्र अनेक दिवसांनी एकमेकांना भेटले आणि मग त्यानंतर हरलाल अधूनमधून वेणूकडे जात राहिला. वेणू मोठा झाला होता. त्याला आता मिसरूड फुटली होती. त्याच्या वागण्यात थोडा विलासीपणा आला होता. त्याचं मित्रमंडळी वाढलं होतं. त्यांना फोनोग्राफवर गाणी ऐकवण्यात वेणूला आनंद वाटायचा. खोलीतली मोडकी टेबल खुर्ची आता नाहीशी झाली होती. आरसे, चित्रांच्या तसबिरी यांनी खोली सजवून बसली होती. वेणू कॉलेजात जात होता, पण दुसऱ्या वर्षाची सीमा ओलांडण्याची त्याला घाई नसावी असं वाटत होतं. आईच्या इच्छेप्रमाणे वेणूला घरी येण्याचं आमंत्रण द्यावं असं हरलालला खूप वाटत होतं, पण अजूनही त्याला धीर होत नव्हता. शेवटी एक दिवस हरलालनं वेणूला घरी बोलावलं. वेणू हरलालच्या आईला पाहता क्षणीच खूप आवडला. तिनं त्याला मनापासून आशीर्वाद दिला आणि मायेनं खाऊ घातलं. वेणू मात्र अस्वस्थ होता. जेवण होता क्षणी आपल्या खिशातलं सोन्याचं घड्याळ काढून पाहत तो म्हणाला, मास्तर महाशय, माझ्या घरी एक दोन मित्र यायचेत, मला गेलं पाहिजे. तुटक शब्दात निरोप घेऊन तो दारापुढे उभ्या असलेल्या त्याच्या गाडीत बसला सुद्धा. गाडी दिसेनाशी होईपर्यंत हरलाल बघत राहिला आणि मग एक दीर्घ सुस्कारा टाकत स्वतःशीच म्हणाला, वेणूला परत कधी बोलावणार नाही. त्याला कोणाच्या मायेची मुळीच गरज नाही आणि किती झालं तरी मी एक सामान्य मास्तर. एक दिवस हरलाल ऑफिसातून घरी आला. अंधाऱ्या खोलीत कोणीतरी बसल्याचं त्याला दिसलं. आधी हरलालच्या लक्षात आलं नाही, पण परदेशी अत्तराच्या गंधानं त्याचं लक्ष वेधलं. त्यानं विचारलं, कोण आहे? मी आहे मास्तर महाशय, वेणूनं उत्तर दिलं. काय झालं वेणू? मास्तर महाशयांनी चौकशी केली. केव्हा आलास? मला येऊन खूप वेळ झाला, वेणू म्हणाला. तुम्हाला ऑफिसातून यायला इतका उशीर होतो हे माहित नव्हतं मला. जिना चढून दोघं वर गेले. हरलालनं दिवा लावला. सर्व ठीक आहे ना वेणू? काही विशेष बातमी आहे का? हरलालनं वेणूला विचारलं. दिवसेंदिवस कॉलेज शिक्षण कंटाळवाण होत चालले. कितीही प्रयत्न केले तरी परीक्षा पास होता येत नाही. माझ्यापेक्षा लहान असलेली मुलं माझ्या पुढे निघून गेली याची मला लाज वाटते. बाबांच्या हे काही लक्षातच येत नाही, वेणूनं आपली हकीकत सांगितली. तुझी काय इच्छा आहे? हरलालनं त्याला विचारलं. वेणूला विलायतेला जाऊन बॅरिस्टर व्हायचं होतं. अभ्यासात त्याच्याही पेक्षा मागे असलेला एक मुलगा परदेशी जायला निघाला होता. तुझ्या बाबांना तू हे सांगितलंस का? हरलालनं चौकशी केली. वेणू म्हणाला, पास झाल्याशिवाय विलायतेला पाठवायला बाबा अजिबात तयार नाहीत. त्याबद्दल ते एक शब्दही ऐकून घेत नाहीत आणि मी पास होणार नाही. हरलाल म्हणाला, चल मी तुझ्या बाबांकडे येतो, त्यांच्याशी बोलतो, पाहूया काय म्हणतात ते. नाही, मी मुळीच तिकडे येणार नाही. वडिलांशी भांडण करून वेणू इथं आला हे हरलालला आवडलं नाही. त्याला आपल्या घरी ठेवून घेणंही हरलालला प्रशस्त वाटेना. जरा राग निवळला की समजूत घालता येईल असं वाटून तो म्हणाला, तू जेवून आलायस का? नाही, मला भूक नाही, मी आज जेवणार नाही, वेणूनं उत्तर दिलं. असं कधी झालंय? हरलाल म्हणाला आणि लगबगीनं आईकडे जाऊन म्हणाला, आई, वेणू आलाय, त्याला काहीतरी खायला दे. ते ऐकून आई खुश झाली आणि वेणूसाठी काही खाणं करायच्या तयारीला लागली. हरलाल ऑफिसचे कपडे बदलून वेणू जवळ आला.
वेणूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, वेणू, वडिलांशी भांडून घर सोडून जाणं योग्य नाही, हे तू बरोबर नाही केलंस. तुमच्याकडे माझी सोय होत नसेल तर मी सतीशकडे जाईन. वेणू ताडकन म्हणाला आणि रागारागानं जायला निघाला. हरलाल त्याचा हात धरत म्हणाला, वेणू थांब, थोडं खाऊन जा. नाही, मला नाही खायचं. हरलालचा हात हिसडून वेणू रागारागानं बाहेर जाऊ लागला. परंतु तेवढ्यात हरलालची आई जेवणाची थाळी घेऊन आली. तिनं बळेबळेच वेणूला खाली बसवलं. मोठ्या नाखुशीनं वेणू थाळीतलं अन्न चिवडू लागला. इतक्यात दरवाजापाशी एक गाडी थांबली. प्रथम नोकर आणि नंतर दाण दाण जिना चढत अधर बाबू आले. वडिलांना पाहून वेणूचा चेहरा पडला. परकी माणसं आलेली पाहून हरलालची आई आत निघून गेली. हरलालकडे पाहत अधर बाबू रागा रागानं म्हणाले, ही तुझी बुद्धी काय? रतिकांत मला पहिल्यापासून सांगत होता, पण तुझ्या पोटात एवढं काळबेर असेल असं वाटलं नव्हतं. वेणूला जवळ करून आपला फायदा करून घ्यावा असा तुझा बेत असेल, पण मी ते कधीही होऊ देणार नाही. हे मुलाला फूस लावून पळवून नेणंच आहे. पोलिसात वर्दी देऊन तुला तुरुंगात पाठवीन, तेव्हाच गप्प बसेन. वेणूकडे बघून अधर बाबू म्हणाले, चल. एकही शब्द न बोलता वेणू वडिलांच्या मागोमाग गेला. त्या दिवशी हरलालनं तोंडात अन्नाचा घासही घातला. ज्या ऑफिसमध्ये हरलाल काम करत होता त्या ऑफिसचा डाळ तांदळाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होता आणि आता तो व्याप खूपच वाढला होता. त्यासाठी हरलालला बरीच रक्कम घेऊन शनिवारी सकाळच्या गाडीनं गावी जावं लागे. पैसे चुकते करण्यासाठी गावात एक केंद्र उभारलं होतं. गेल्या आठवड्याचा हिशेब चुकता करून चालू आठवड्यासाठी पैसे ठेवून यायचं, असं त्या कामाचं स्वरूप होतं. हरलालकडून कोणताही जामीन न घेता त्याच्या साहेबानं स्वतःच्या जबाबदारीवर त्याला हे काम देऊ केलं होतं. माघापासून चैत्रापर्यंत ते काम चालू राहील असा अंदाज होता. या कामामुळे हरलालला कामावरून यायला उशीर होत असे. एके दिवशी हरलाल ऑफिसमधून आला असता त्याच्या आधीच वेणू येऊन बसलेला त्याला दिसला. हरलालची आई त्याला जेवून जाण्याचा आग्रह करत होती. हरलालचं मनही परत वेणूकडे ओढ घेऊ लागलं. हरलालच्या आईच्या मनातही त्या मातृहीन वेणूबद्दल अपार माया निर्माण झाली होती. आपल्याला आई म्हणून हाक मारण्यासाठी तो येतो असं तिला वाटत होतं. एकदा रात्री वेणू असाच हरलालची वाट बघत हरलालच्या घरी थांबला होता. हरलाल आल्यावर बऱ्याच उशिरापर्यंत ते दोघं बोलत बसले. वेणू सांगत होता, बाबा हल्ली इतके चिडखोर झालेत की त्याला त्या घरी राहणं मला शक्य होणार नाही. शिवाय ते परत लग्न करण्याच्या विचारात आहेत. रतिबाबू त्यांच्यासाठी बायको शोधत आहेत. त्या दोघांची सतत त्याविषयीच बोलणी चालू असतात. पूर्वी मला घरी जायला जरा उशीर झाला की बाबा अस्वस्थ होत असत. आता मात्र 2-4 दिवस घरी गेलो नाही तरी त्यांना काही वाटत नाही. कारण मी घरी नसलो की त्या दोघांना मोकळेपणानं बोलता येतं. हे लग्न झालं तर मी त्या घरी राहू शकणार नाही. तुम्हीच सांगा मी काय करू? मला आता स्वतंत्र व्हायचंय. हरलालला खूप दुःख झालं, पण या आपल्या विद्यार्थ्याला आपण कशी मदत करणार हे त्याचं त्यालाच उमजेना. वेणू म्हणाला, काही झालं तरी मला विलायतेला जायचंच आहे. बॅरिस्टर होऊन आलो की या साऱ्यातून आपोआपच सुटेन. पण आधरबाबू तुला जाऊ देतील का? हरलालनं विचारलं. मी गेलो तर त्यांना बरंच वाटेल, पण विलायतेच्या खर्चाचे पैसे त्यांच्या हातून सुटणार नाहीत. काहीतरी केलं पाहिजे, वेणू म्हणाला. कसलं कारस्थान? वेणूचा विचार ऐकून हरलालनं हसून विचारलं. कोणाकडून तरी कर्जाऊ पैसे घ्यायचे आणि विलायतेला जायचं. घेणेदार मागे लागले की बाबा पैसे फेडतील. विलायतेला राहायला लागलो की तिथल्या खर्चासाठी बाबांना पैसे पाठवावेच लागतील, वेणू म्हणाला. पण तुला कर्जाऊ पैसे कोण देणार? हरलालनं प्रश्न केला. तुम्ही नाही का देऊ शकणार? वेणूनं विचारलं. मी? हरलाल आश्चर्यानं उद्गारला. तो नोकर तर रोज पैशाच्या पिशव्या घेऊन येतो तुमच्याकडे, वेणू म्हणाला. हरलाल हसून म्हणाला, तो नोकर माझा नाही. तशाच त्या पैशाच्या पिशव्याही माझ्या नाहीत. आणि मग पैसे कसे रात्रीपुरते आपल्या घरी ठेवले जातात आणि सकाळी जिकडच्या तिकडे पोचवले जातात, याविषयी हरलालनं वेणूला सारं समजावून सांगितलं. तुमचे साहेब मला कर्जाऊ पैसे देतील का? वेणूने विचारलं. तुझे वडील जामीन राहतील तर साहेब कर्जाऊ पैसे देतीलही, हरलाल म्हणाला. मग वडिलांनी जामीन राहण्याऐवजी पैसेच कर्जाऊ नसते का दिले? वेणू म्हणाला. अर्थात तो विषय तिथेच संपला. एकदा शुक्रवारी रात्री हरलालच्या घरासमोर एक घोडागाडी उभी राहिली आणि त्यातून वेणू उतरला. वेणू आला तेव्हा हरलाल आपल्या झोपायच्या खोलीत बसून ऑफिसातून आलेले पैसे मोजत होता. आज वेणूचा थाटमाट काही औरच होता. नेहमीच्या धोतर कुडत्याऐवजी त्यानं आज पारशी कोट पाटलोण घातली होती.
डोक्यावरही पारशी टोपी होती. दोन्ही हातांच्या बोटात अंगठ्या चमकत होत्या. गळ्यात जाड सोन्याची साखळी रोळत होती आणि शर्टला हिऱ्याची बटणं लावलेली होती. पैसे मोजायचं थांबून हरलालला आश्चर्यानं विचारलं, एवढ्या रात्री काय आज? परवा बाबांचं लग्न आहे. त्यांनी माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे, पण मला त्याचा पत्ता लागला. मी बाबांना काही दिवस आमच्या बराकपूरच्या घरी राहायला जातो म्हणालो, तेव्हा ते खुश झाले. आता मी तिकडंच चाललोय. तेवढी ताकद असती माझ्यात तर गंगेत जीवच दिला असता मी. बोलता बोलता वेणूला रडू कोसळलं. हरलालचं हृदय भरून आलं. वेणूचं कसं सांत्वन करावं हे त्याला कळेना. त्याचा हात हाती घेऊन तो म्हणाला, काही खाऊन तरी आलायस का? हो, पण आपल्याला जेवायचं नाही का? वेणूनं विचारलं. नाही, हे पैसे मोजून तिजोरीत व्यवस्थित ठेवल्याशिवाय मला इथून हालता येणार नाही, हरलाल म्हणाला. वेणू म्हणाला, तुम्ही आधी जेवून घ्या, मला तुमच्याशी बरंच काही बोलायचंय. ताट वाढून आई तुमची वाट पाहते. हरलालनं कसंबसं जेवण उरकलं. जेवण झाल्यावर तो वेणू बसला होता त्या खोलीत आला. पैशाच्या पिशव्या तिथेच पडल्या होत्या आणि ती तिघजणं कितीतरी वेळ बोलत बसली. वेणूच्या आईच्या आठवणीही निघाल्या होत्या. मध्येच घड्याळाकडे बघत वेणू म्हणाला, चला मला निघालं पाहिजे, नाहीतर माझी गाडी चुकेल. जाता जाता वेणूनं आपल्या अंगावरचे दागिने हरलालकडे ठेवायला दिले आणि तो म्हणाला, सध्या तुमच्याजवळ ठेवा. लागतील तेव्हा परत घेऊन जाईन. ते माझ्या आईचे आहेत, म्हणजे माझेच आहेत. हरलालनं ते सर्व दागिने एका चामड्याच्या बॅगेत ठेवले आणि ती बॅग पैशाच्या इतर बॅगांशेजारी तिजोरीत ठेवली. तिजोरीची किल्ली उशी खाली ठेवून पैसे ठेवले होते त्याच खोलीत हरलाल झोपला. तो झोपेतही फार अस्वस्थ होता. त्याला वेडीवाकडी स्वप्न पडत होती. दाराच्या पडद्याआडून वेणूची आई रागारागानं काही बोलते असा त्याला भास होऊ लागला. त्याला तिचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता, पण आवाजाबरोबर तिच्या अंगावरील हिरे, माणकं, पाचूच्या दागिन्यातून येणारे रंगीत किरण पडद्यातून घुसून बाहेर येत होते. हरलाल वेणूला हाक मारण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याच्या घशातून आवाज फुटेना. इतक्यात मोठा आवाज झाला. दारावरचा पडदा फाटून गेला. हरलाल दचकून जागा झाला. आजूबाजूला काळोख होता. वाऱ्याच्या झोतानं खिडकीचे दरवाजे धडधडले आणि दिवा विझून गेला. हरलाल घामानं चिंब झाला. त्यानं दिवा लावला. घड्याळात पाहिलं तर सकाळचे 4 वाजले होते. आता झोपण्यात अर्थ नव्हता. त्याला बाहेर गावी जायची तयारी करायला हवी होती. हरलाल तोंड धुवून आलेला पाहून आईनं विचारलं, उठलास बाबा? सकाळी उठल्या उठल्या आईला नमस्कार करायचा असा हरलालचा रिवाज होता. हरलालला मनातल्या मनात आशीर्वाद देऊन आई म्हणाली, हरलाल बाळा, तू बायको आणायला चाललायस असं मला स्वप्न पडलं. अरे, पहाटेची स्वप्न काय खोटी होतात? हरलाल हसून आपल्या खोलीत गेला आणि तिजोरीतून पैशाच्या पिशव्या काढू लागला. परंतु बाप रे, त्याच्या हृदयाचे ठोके जणू बंदच पडले. पैशांच्या पिशव्यांपैकी 3 पिशव्या संपूर्ण रिकाम्या होत्या. आपल्याला भास होत असेल असं वाटून त्यानं त्या तिजोरीवर आपटून पाहिल्या. पिशव्यांची तोंड उघडून झाडल्यानंतर एका पिशवीतून 2 चिठ्ठ्या बाहेर पडल्या. दोन्ही वेणूच्या होत्या. एक वेणूनं आपल्या वडिलांना लिहिली होती आणि दुसरी हरलालला. हरलालने घाईघाईनं चिठ्ठ्या उघडून पाहिल्या. हरलाल वाचू लागला, पण त्याला कसलाच बोध होईना. जणू काही हरलाल भाषा विसरून गेला होता. त्यानं दिव्याची वात मोठी केली, परंतु स्पष्ट असं काहीच कळत नव्हतं. तरीही पत्राचा मतितार्थ असा होता की वेणू 3,000च्या नोटा घेऊन विलायतेला निघाला होता. पहाटेच त्याची बोट सुटणार होती. वडिलांच्या पत्रात त्यांना सर्व स्पष्ट करून सांगितलंच आहे. ते कर्ज फेडतील आणि आईचे जे दागिने मी तुमच्या कपाटात ठेवले आहेत त्यांची किंमत मी घेतलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त आहे, अशा शब्दात वेणूनं पत्राचा शेवट केला होता. हरलाल खोलीला कुलूप लावून भाड्याची गाडी करून घाईघाईनं गंगेच्या घाटावर निघाला. परंतु ज्या बोटीनं वेणू जाणार होता तिचं नाव सुद्धा त्याला माहित नव्हतं. मेटिया बुरुजापर्यंत गेल्यावर हरलालला समजलं की भल्या पहाटेच 2 बोटी इंग्लंडला रवाना झाल्या. त्यातल्या कोणत्या बोटीत वेणू होता याचा हरलालला कसा अंदाज करता येणार आणि त्या बोटीपर्यंत तो पोचणार तरी कसा? हरलाल परत घरी यायला निघाला तेव्हा उन्ह पडली होती. सगळं कलकत्ता शहर जागं झालं होतं. पण हरलालला काहीच धड दिसत नव्हतं. त्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली होती. त्याला पाहून आईनं विचारलं, कुठं गेला होतास बाबा? आई, तुझ्यासाठी सून आणायला गेलो होतो, असं शुष्क कंठानं म्हणता म्हणताच हरलाल बेशुद्ध होऊन पडला. अरे देवा म्हणत त्याच्या आईनं धावत जाऊन त्याच्या तोंडावर पाणी मारलं. जरा वेळानं हरलाल शुद्धीवर आला. डोळे उघडून त्यानं सगळीकडे पाहिलं. आईला म्हणाला, घाबरू नकोस आई, मला जरा एकटंच बसू दे. खोलीत जाऊन हरलालनं दरवाजा आतून बंद करून घेतला. आईनं खोलीच्या दाराशीच बसकण मारली. फाल्गुन महिन्यातील कडक उन्ह तिच्या अंगावर पडली होती. खोलीच्या दारावर डोकं टेकून ती बाळा बाळा म्हणून हाका मारत होती.
नेहमीच्या वेळेला ऑफिसचा नोकर आला आणि हरलालला हाक मारत म्हणाला, बाबू ताबडतोब निघालो नाही तर गाडी चुकेल. हरलाल आतूनच ओरडला, आज आपण रोजच्या वेळेला जाऊ शकणार नाही. मग केव्हा जायचं? नोकरानं विचारलं. हरलाल उत्तरला, ते मी तुला नंतर सांगेन. नोकर मान डोलवत हात हलवत निघून गेला. हरलाल मनाशी विचार करत राहिला, ही गोष्ट कोणाला सांगावी तरी चोरी, वेणूला तुरुंगात पाठवायचं. हरलालला दागिन्यांची आठवण झाली. आतापर्यंत तो दागिन्यांचं पूर्णपणे विसरून गेला होता. कुठेतरी आधार मिळाला असं वाटून त्यानं घाईघाईनं दागिन्यांची थैली घेतली. वेणूनं वडिलांना लिहिलेलं पत्र घेतलं आणि तो घराबाहेर पडला. अधर बाबूंच्या घरी पोहोचण्यापूर्वी दुरूनच त्याला सनईचे सूर ऐकू आले. आज अधर बाबूंचा लग्न समारंभ होता, पण आत डोकावताच त्याला समारंभाच्या उत्साहाबरोबरच एक विचित्र अस्वस्थता जाणवली. दरवाजावर कडक पहारा होता. नोकरा चाकरांना बाहेर जाण्यास बंदी होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे व चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते. हरलालच्या कानावर आलं की गेल्या रात्री घरातून बऱ्याच दागिन्यांची चोरी झाली होती. संशयावरून एक दोघा नोकरांना पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार होतं. हरलाल दुसऱ्या मजल्यावर जाऊन बघतो, तो अक्षर बाबू रागानं धुमसत होते. रतिकांत गुडगुडी ओढत होता. हरलाल अधर बाबूंना म्हणाला, मला आपल्याशी एकांतात काही बोलायचंय. अधर बाबू संतापून म्हणाले, मला तुमच्याशी एकांतात बोलायला अजिबात वेळ नाही. काय बोलायचं असेल ते इथेच बोला. हरलाल बहुधा काही कर्ज मागायला आला असणार असं त्यांना वाटत होतं. रतिकांतनं सुचवलं, माझ्या पुढ्यात काही सांगायला हरलालला संकोच वाटत असेल तर मी इथून जातो बापडा. रतिकांत जायला निघाला, पण अधर बाबू ओरडले, ए बैस इथं. बॅग पुढे करत हरलाल म्हणाला, काल रात्री वेणू माझ्याकडे हे ठेवून गेला. काय आहे त्या बॅगेत? अधर बाबूंनी विचारलं. गुरु शिष्यांनी चांगलंच कारस्थान रचले. बॅगेत बघत अधर बाबू म्हणाले, तुला माहित आहे चोरीचा माल विकायला गेलास तर तुला पकडतील. माझ्याकडे आणून देऊन बक्षीस मिळवायचे वाटतं. हरलालनं अधर बाबूंना वेणूचं पत्र दिलं. ते वाचून तर ते आणखी भडकून उठले. ते म्हणाले, मी पोलिसात वर्दी देईन. माझा मुलगा अजून सज्ञान झालेला नाही. तूच त्याला चोरी करायला शिकवून विलायतेला पाठवलं असणार. काय सांगावं? 500 रुपये देऊन त्याच्याकडून 3,000ची पावती घेतली असशील. मी मुळीच ते पैसे फेडणार नाही. हरलाल म्हणाला, मी त्याला पैसे कर्जाऊ दिले नाहीत. मग त्याला इतके पैसे मिळाले कुठून? त्यानं काय तुमची तिजोरी फोडून पैसे घेतले? हरलाल गप्प बसला. रतिकांत पुटपुटला, 3,000 कशाला? 500 रुपये तरी त्यानं कधी पाहिले होते का? विचारा त्याला. सगळ्या अपराधाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेऊन हरलाल अधरबाबूंच्या घरातून बाहेर पडला. तो रस्त्यावर आला तेव्हा त्याचं मन थिजून गेलं होतं. कसलं भय वाटून घेण्याचं किंवा विचार करण्याचं त्राणही त्याच्यात उरलं नव्हतं. गल्लीत शिरता शिरता घरापुढे गाडी उभी असलेली त्याला दिसली. त्याला वाटलं वेणूच परत आला असावा. तो घाईघाईनं गाडीजवळ गेला. गाडीत ऑफिसचा एक इंग्रज साहेब बसला होता. हरलालला पाहून तो उतरला. हरलालचा हात धरून त्याच्याबरोबर घरात शिरत त्यानं विचारलं, आज गावाला का गेला नाहीस? सकाळी हरलालकडे आलेल्या नोकराला काही संशय आला होता म्हणून त्यानं जाऊन मालकाला सांगितलं होतं. हरलाल म्हणाला, 3,000 रुपये सापडत नव्हते. काय झालं नोटांचं? साहेबानं विचारलं. हरलाल काहीच न बोलता गप्प बसला. तू पैसे कुठे ठेवतोस दाखव बरं, साहेब म्हणाला. साहेबानं वर जाऊन पैसे मोजले. सगळ्या घराची झडती घेतली. आता मात्र हरलालच्या आईच्यानं राहावं ना. तिनं रडकुंडीला येऊन साहेबासमोर हरलालला विचारलं, हरलाल काय झाले रे? आई, पैसे चोरीला गेले. हरलालनं उत्तर दिलं. चोरीला गेले? कोणी केला रे हा सर्वनाश? आई म्हणाली. हरलाल म्हणाला, आई तू शांत राहा. साहेबानं उरलेले पैसे घेतले आणि हरलालला आपल्याबरोबर मोठ्या साहेबाकडे येण्यास सांगितलं. आता मात्र आई त्या दोघांचा रस्ता अडवत म्हणाली, माझ्या मुलाला कुठं नेता साहेब? पोटाला चिमटा घेऊन मी त्याला लहानाचा मोठा केलाय. माझा मुलगा कधीही दुसऱ्याच्या पैशाला हात लावणार नाही. हरलाल आईला म्हणाला, आई तू काळजी करू नकोस. मी मोठ्या साहेबांना सगळं सांगून आता परत येतो. अरे बाळा, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस, थोडं खाऊन तरी जा. हरलालची आई कळवळून म्हणाली, पण त्यानं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो गाडीत बसून निघून गेला. दुःखानं विदीर्ण झालेली आई खाटेवर असहाय्यपणे पडून राहिली. मोठ्या साहेबांना विचारलं, खरं काय ते सांग, पैसे कुठे गेले? पण काहीच न बोलता हरलाल फक्त मी पैसे घेतले नाहीत एवढंच सांगत राहिला. साहेब म्हणाला, तू पैसे घेणार नाहीस यावर माझा विश्वास आहे, पण कुणी घेतले हे तुला माहित आहे का? काहीच उत्तर न देता हरलाल मान खाली घालून उभा राहिला. तुला कळून सवरून कुणी हे पैसे घेतले का? साहेबानं चौकशी केली. माझ्या जीवात जीव असेपर्यंत असं कधीच घडणार नाही, हरलाल म्हणाला. साहेब म्हणाला, हरलाल, जामीन न मागता तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे काम तुला दिलं. त्यासाठी ऑफिसमध्ये सगळ्यांचा विरोध पत्करला. तू मात्र मला खाली पाहायला लावलंस. आजचा सबंध दिवस मी तुला देतो. 3,000 ही काही तशी फार मोठी रक्कम नाही.
तू 3,000 रुपये घेऊन आलास म्हणजे पूर्वीसारखं तुझं काम चालू होईल. हरलाल मान खाली घालून ऑफिसच्या बाहेर पडला. त्यावेळेस 11 वाजले होते. हरलालची अवस्था पाहून ऑफिसमधल्या इतर कारकुनांना खूप आनंद झाला. काय करू काय करू हरलाल स्वतःच्या मनाला परत परत तेच विचारत रणरणत्या उन्हात रस्तोरस्ती फिरत होता. उपाय सुचत नव्हता. त्याचं चालणं मात्र यांत्रिकपणे चालूच होतं. हजारो लोकांना आश्रय देणारं कलकत्ता शहर त्याच्या दृष्टीनं एका घटकेत प्रचंड सापळ्यासारखं झालं होतं. त्याला कुणी ओळखत नव्हतं. कोणाच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार नव्हता. तरीही प्रत्येक माणूस आपला शत्रू आहे असं त्याला वाटत होतं. रस्त्यावर नेहमीची वर्दळ चालू होती. आजूबाजूचे लोक त्याला धक्के देऊन पुढे जात होते. ऑफिसातले कारकून बाहेर येऊन द्रोणातून पाणी पित होते, पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मैदानाच्या कडेला एक वाटसरू कपाळावर हात घेऊन झोपला होता. खटाऱ्यातून बायका कालीघाटावर चालल्या होत्या. एक माणूस पत्र घेऊन त्याच्याकडे आला व त्याला पत्ता विचारू लागला. अशा तऱ्हेनं दुपार संपत आली. हळूहळू एकामागून एक ऑफिस बंद होऊ लागली. घराच्या दिशेनं गाड्या धावू लागल्या. ट्रॅम मध्ये आपापल्या जागा पकडून सिनेमाच्या जाहिराती वाचत कारकून मंडळी घरी जाऊ लागली. हरलालच्या मनात आलं, आता आपण कधीच या गर्दीचा हिस्सा होणार नाही. कामा वाचून आपला दिवस जाणार. थकली भागली संध्याकाळ आपल्याला कधीच अनुभवायला मिळणार नाही. आता त्याला लवकर घरी पोहोचण्यासाठी घाईघाईनं ट्रॅम पकडण्याची गरज नव्हती. शहरातलं कामकाज, घरदार, सारे व्यवहार कधी हरलालला कठोर सत्यासारखे भेडसावत होते, तर कधी ते सारं त्याला स्वप्नवत वाटत होतं. रस्तोरस्ती गॅसचे दिवे पेटले. दिशात काळोख दबा धरून बसला होता. रात्र किती झाली याचा हरलालला पत्ता नव्हता. पोटात अन्नाचा कण नाही. कपाळाच्या शिरात ताड ताड उडत होत्या. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. पायात चालण्याचं त्राण उरलं नव्हतं. मनाला एक सुन्नपणा आला होता. त्या सुन्नपणात एक नाव वारंवार ओठावर येत होतं. आई आई आई. आईच्या कुशीत शिरून झोपी जावं, ती झोप कधीच भंग पाहू नये असं हरलालला वाटत होतं. घरी गेलं तर पोलीस येऊन आईसमोर आपला अपमान करतील म्हणून तो घरी जायला धजत नव्हता. स्वतःच्या शरीराचं ओझं वाटण्याइतका जेव्हा तो दमला, तेव्हा त्याने एक भाड्याची गाडी ठरवली. कुठं जायचं? गाडीवानाने विचारलं. खास असं कुठे नाही, या मैदानाभोवती हवा खात फिरायचं, हरलालनं उत्तर दिलं. गाडीच्या खिडकीवर डोकं टेकून हरलालनं डोळे मिटले. हळूहळू त्याच्या साऱ्या वेदना नाहीशा होऊ लागल्या. शरीर मनाला अपार शांतता लाभली. आता तो अवहेलना, दुःख, भीती या सर्वांच्या पार गेला होता. आता त्याला कोणीच कोणत्याच बंधनात बांधून ठेवू शकणार नव्हतं. अधूनमधून डोळ्यापुढे साकार होणारी आईची मूर्ती इतकं विराट रूप धारण करत होती की कलकत्त्याचे रस्ते, घाट, घरदार, दुकानं एकामागून एक सारं तिच्यात गडप होत होतं. ती मूर्ती आभाळात भरून राहिली. हळूहळू त्यात नक्षत्र वितळून गेली. हरलालच्या साऱ्या वेदना, जाणीवा, भावना, चेतना त्यात निःशेष होत होत पाण्याचा बुडबुडा फटकन फुटावा तशा विरून गेल्या. चर्चच्या घड्याळात 1 वाजला. मैदानाभोवती गाडी फिरवता फिरवता गाडीवान थकून गेला आणि म्हणाला, बाबू, जनावर थकलं त्याचं पाऊल उचलत नाही. तुम्हाला नक्की कुठं जायचंय सांगा. प्रश्नाला उत्तर मिळाले नाही म्हणून गाडीवान खाली उतरला. हरलालला हलवत त्यानं पुन्हा तेच विचारलं. काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा गाडीवान घाबरला. त्यानं निरखून पाहिलं. हरलालचं शरीर थंड पडलं होतं. श्वासोच्छवास बंद झाला होता. धन्यवाद.